नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव. नाशिक जिल्ह्यातील चांदवड हे सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये वसलेलं एक ऐतिहासिक शहर. यादवराजा भिल्लम पाचवा याने 1175 मध्ये देवगिरीच्या किल्ल्याच्या आधी चांदवडमध्ये इंद्राई किल्ल्याची निर्मिती केली, परंतु किल्ल्याचा एक बुरुज ढसळला, तो किल्ला राहिला नाही. त्यामुळे ते अर्धवट काम सोडून त्यांनी देवगिरी इथे दौलताबादचा किल्ला बांधला. तर मित्रांनो, आपण आलोय चांदवडच्या कार्तिकेश्वर महादेव मंदिरामध्ये. चांदवडला विविध मंदिरे आहे. चंद्रेश्वर महादेव मंदिर, कार्तिकेश्वर महादेव मंदिर, पाताळेश्वर महादेव मंदिर, नागेश्वर महादेव मंदिर आणि चांदवडला विक्रम राजा आणि शनी महाराज यांची जी कथा घडलेली आहे ती म्हणजे वर्दळी येथे जवळच शनी मंदिर आहे, रेणुका मातेचं आद्यशक्तीपीठ, गणपतीचं मंदिर आणि शनेश्वर महादेव मंदिर, असे विविध मंदिरं चांदवडला आहेत. आपण आलो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा होळकरवाडा अतिशय प्रसिद्ध आहे. त्याला रंगमाल असे म्हणतात. भव्य अशा खोल्या आणि त्या ठिकाणी पाण्याची बारव आणि गुहा त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. आपण आलोय कार्तिकेश्वर महादेव मंदिराच्या गर्भगृहामध्ये. या ठिकाणी द्वापार युगामध्ये चांदवडला तामलिंदापूर असं म्हणायचे. तर अतिशय प्राचीन असं शिवमंदिर, हेमाडपंथी शैलीचं हे मंदिर आहे. त्या ठिकाणी त्याला पितळी ढाचा बनवला आहे. काही दिवसापूर्वी या मंदिरामध्ये एक चमत्कार झाला. ते म्हणजे आपण बघू शकतो, ह्या ज्या 6 ते 7 फरच्या बसवल्या आहेत, यापैकी एक फरचीचा त्या ठिकाणी ब्लास्ट झाला. म्हणजे अचानक CCTV फुटेजमध्ये असं दिसलं, ती फरची तडकली गेली. तसं पाहिलं तर या मंदिराला 2 गेट आहे, मध्ये कुणीही येणं शक्य नाही. परंतु अचानक सकाळी पुजाऱ्याने पाहिलं की या मंदिराच्या फरच्या तडकलेल्या त्यांना दिसल्या. त्यावेळेस मात्र CCTV फुटेज पाहिल्यानंतर सगळे अवाक झाले. हा भगवान शंकराचा चमत्कार आहे की याच्यामध्ये काही विज्ञान आहे. मी अनेक व्यक्तींशी जेव्हा चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की काहींनी सांगितलं की खाली गॅस असेल, परंतु खाली सिमेंट असल्यामुळे गॅस होण्याची शक्यता नाही. कुठलाही मिथेन किंवा अन्य कुजलेल्या वस्तू जेव्हा असतात त्या ठिकाणी गॅस तयार होऊ शकतो, पण या ठिकाणी गॅस तयार होण्याची काहीही शक्यता नाही आहे. आपण आता CCTV फुटेज पाहू. CCTV फुटेजच्या शेवटी त्याच्यात असं दिसतं की आपण बघू शकता, हे त्या रात्रीचं CCTV फुटेज. देवावरती तारीख देखील दिलेली आहे आणि कॅमेरा नंबर 3 चालू आहे. मंदिर पूर्ण बंद होतं आणि याच्यामध्ये जे काही ब्लास्ट झाला व्हिडिओच्या शेवटी आपल्याला तो दिसतोय. मी काही पुरातत्व खात्याच्या माझ्या मित्रांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की हा कदाचित भगवान शंकराचा काहीतरी आशीर्वादरूपी काहीतरी दृष्टांत असेल. तर अशा गोष्टी असतात की ह्या विज्ञानाला देखील काही वेळेस विचार करण्यास भाग पाडतात. आपण बघू शकतो की मंदिराच्या शिवपिंडीच्या अगदी डाव्या बाजूला बघा तुम्ही, तर त्या ठिकाणी अचानकपणे फरची तडकली गेली. तर हे अतिशय कठीण अशी फरची होती, परंतु तडकणं इतकं काही सोपं नाही आहे. कदाचित महादेवाच्या मंदिरामध्ये, तसं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये काही वेळेस अचानकपणे त्या ठिकाणी आवाज येतो किंवा गॅस निघतात. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. बघा फरची कशी तडकली. अशा पद्धतीनं हे जे काही मंदिर आहे, अतिशय ही घटना त्या ठिकाणी सोशल मीडियावर काही लोकांनी टाकलं होतं, पण त्याचं शास्त्रीय कारण त्या ठिकाणी दिलेलं नाही. तर CCTV फुटेजचं तुम्ही फुटेज पाहू शकता. या फुटेजमध्ये ती फरची कशा पद्धतीने तडकली. तर आम्ही त्यांच्या मंदिराचे माझे मित्र आहेत त्यांच्याकडून जेव्हा हे CCTV फुटेज घेतलं आणि याच्याबद्दल चांदवडबद्दल सविस्तर माहिती सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता. कदाचित कोणीतरी इंस्टाग्रामवर टाकलं, परंतु ती अर्धवट माहिती समोर जाते आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. तर कदाचित मित्रांनो बघा, या ठिकाणी विज्ञान असं सांगतं की जर खालच्या बाजूला जर काही गॅसेस असतील तर त्याच्यामुळे ते ब्लास्ट होऊ शकतो, परंतु तसं असण्याचं काही कारण नाही आहे. कारण हे मंदिर अतिशय प्राचीन असून त्या ठिकाणी ह्या फरच्या आधुनिक जरी बसवल्या तर त्या अतिशय हेवी होत्या आणि ते तडकण्याचं काही कारण नाही. तुम्ही बघू शकता की 2दा हा CCTV फुटेज मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित भगवान शंकराच्या हा कुठला तरी एक चमत्कारच म्हणावा लागेल. कदाचित लोकांची आस्था अनेक वेळे काही त्या ठिकाणी जे काही वृद्ध लोक होते, मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे अनेक वेळा घटना या ठिकाणी घडून गेलेल्या आहे. कदाचित महादेवाचा हा काहीतरी आशीर्वादच म्हणावे लागेल. परंतु ह्या गोष्टी जर पाहिल्या तर एकदा भगवंतावरील श्रद्धा पुन्हा दृढ होते. आपण बघू शकता की कशा पद्धतीने ब्लास्ट झाला आहे आणि फरची तडकली गेली त्या ठिकाणी. इतकं काही सोपं नाही ह्या गोष्टी काही तडकणं आणि ती अतिशय हेवी होती. तर वरचा पृष्ठभाग हा रात्रीच्या 2 वाजता त्या ठिकाणी तडकला गेला होता. कार्तिकेश्वर भगवान की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.